मंत्रमुग्ध झालेले प्रेक्षक आणि भक्तिमय वातावरण हे बघून मला एक पद आठवलं. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. याच आठवड्यामध्ये आपण रामनवमीचा उत्सव साजरा केला आणि श्रीरामांचं जीवन म्हणजे काय, त्यागाचं, कर्तव्याचं आणि नैतिकतेचं प्रतीक आहे, ज्यातून आपल्याला एक उत्तम जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. आता जे गाणं सादर होणार आहे ते गाणं गदिमा यांनी रचलेलं आणि माणिकर्मा यांनी गायलेलं एक अत्यंत लोकप्रिय भावगीत आहे. सच्ची, सात्विक, निर्मळ अशा अनेक विशेषणांनी माणिकर्मा यांचा गौरव केला जातो. परंतु या सगळ्यांमध्ये पु ल देशपांडे यांनी केलेलं कौतुक उठून दिसतं. पु ल म्हणाले होते, महाराष्ट्रात गीतांचा एक उत्सव सुरू झाला होता. गदी माडगुळकर हे या गीतोत्सवाचे प्रणेते होते. जोडीला शब्दांना संगीतातून रंगून काढण्याची प्रतिभा लाभलेले सुधीर फडके होते आणि ती स्वरसज्ज गीतं घरोघरी पोहोचवणारा सोज्वळ, मोहक, सुंदर असा आवाज होता तो माणिकचा. पुलंच्या या गौरवोद्गारांमध्ये आपल्याला या काळाचेच दर्शन घडतं. अशा या माणिकर्मा यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. आपल्या सर्वांकडून या थोर गायिकेला मानाचा मुजरा.